समजा आता 25व्या वर्षी आपण एग्ज एखाद्या स्त्रीचे एग्ज क्वांटिटी पण जास्ती असते, क्वालिटी पण खूप चांगली असते. मग त्यांना काय 10 ते 11 दिवस इंजेक्शन घ्यावे लागतात आणि मग त्यांचे स्त्रीबीज शरीरातनं बाहेर पिरियडच्या 5व्या दिवशी नंतर. हां साधारण सेकंड थर्ड डे पासून आपण स्टार्ट करतो बरोबर. इंजेक्शन्स आणि मग ते आपण 10 ते 11 दिवस देतो आणि मग ते एक शरीरातनं बाहेर काढतो. बाहेर काढले की ते आपण फ्रीज करून ठेवतो. म्हणजे साधारण 15 दिवसाचंच काम आहे. पण 15 दिवसामध्ये जर तुमचे 15 ते 20 स्त्रीबीज मिळाले आपल्याला, हो तर त्याच्यातनं एक चांगलं हेल्दी बेबी व्हायची प्रोबॅबिलिटी खूप चांगली आहे. संडे. पण ॲटलिस्ट यू नो की बाबा माझे स्वतःचे स्त्रीबीज मी फ्रीज केलेले आहेत. तुम्ही 2दा करून ठेवा. तर की मला वाटलं की मला 2 बेबीज पाहिजेत पुढे जाऊ, तर पॉसिबिलिटी ऑफ प्रेग्नन्सीसुद्धा वाढते. बरोबर. आणि जेव्हा फ्युचर हजबंड जेव्हा केव्हा लग्न होईल, समजा 35व्या वर्षी लग्न झालं हो आणि त्या पेशंटला नॅचरली प्रेग्नन्सी राहिली, व्हेरी गुड. पण जर नाही राहिली तर आपल्याकडे बॅकअप प्लॅन आहे.